आधी साहेब आले, मग आर्ची आली आणि पाठोपाठ परशा आला, मग अख्खी टीम आली. फ्लॅशचा झिंगझिंगाट झाला. कौतुकाची फुलं हातात आणि आशीर्वादाची शाल पाठीवर आली. शेवटी पुन्हा साहेबांच्या सगळ्या परिवारानं कौतुक केलं. हे सगळं सांगायलाच हवं, कारण सैराटच्या टीमचं कौतुक आज मातोश्रीवर झालं. आत्ता 9वीतने 10वीत गेले आणि अशी ही सगळी तरणीबाण मुलं, काय चमत्कार त्यांनी केलाय. खरोखर अवाक करणार असं यश आणि साहजिकच आहे. मी त्यांना शुभेच्छा दिलेल्या की ही यशाची सुरुवात तुम्ही केलेली आहात. तुमची कारकीर्द अशीच बहरलेली राहू द्या आणि उत्तरोत्तर याच्याहून अधिक चांगलं यश तुम्हाला मिळू द्या. मातोश्रीची पायरी चढायचा असा योग जुळून येईल असं कोणाला कधीच वाटलं नसेल. मात्र हे सगळं झालं ते सैराटच्या घवघवीत यशामुळे. शिवाय यश मिळवूनही कसलाही बडेजाव ना अर्चित होता ना परशात. प्रिन्स सकट इतर कोणातही नाही. सगळे मनापासून कौतुक स्वीकारत होते आणि करणाऱ्याच्या पाया पडत होते. कारण कौतुकाची थाप कलाकाराकरता किती मोलाची आहे हे त्यांनी ओळखलंय. सैराटमध्ये अभिनय केलेल्या या सिताऱ्यांना बाळासाहेब ठाकरेंना भलेही भेटता आलं नसेल, पण त्यांची मातोश्री सर्वांनी याची देही याची डोळा पाहिली. सैराटचं गारुड फक्त मातोश्रीलाच आहे असं नाही, तर तिथं ड्युटीवर हजर असलेल्या प्रत्येकावर या सिनेमाची झिंग दिसून येत होती. मातोश्रीच्या बाहेर सैराटच्या कलावंतांसोबत सेल्फी काढण्यासाठी पोलिसांचीही चढाओढ सुरू होती. सामान्य कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या या साऱ्या कलावंतांची ही लोकप्रियता खरंच स्वप्नवत अद्भुत आहे. दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.